बीडची दुर्दशा बीडच्याच पुढाऱ्यांनी केली, अशी खंत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना सांगितली. त्या मुलाखतीच्या औचित्यानं महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक विकास या संदर्भात संजय शिरसाटांचा हा इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्या संदर्भातून जेव्हा त्यांना बीडचा प्रश्न विचारला, तर बीडचा प्रश्न विचारत असताना त्यांनी ज्या भूमिका मांडल्या आणि बीडच्या पुढाऱ्यांनी कशा पद्धतीने या बीडची मुठमाती केली, बीडची भूमिका बदलली आणि ज्याला म्हणतात ना वादीसाठी हाल्या मारणं, त्या वादीसाठी यांनी हाल्या मारलाय असा स्पष्ट आरोप संजय शिरसाटांनी केलाय. आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आणि ज्या पद्धतीची अवस्था या बीड जिल्ह्याची करून ठेवली, आज वर्तमानपत्रामध्ये किंवा वाहिन्यांवर जर बीडची बातमी जर झळकली नाही किंवा बीडमध्ये काही झालं नाही असं माहीत झालं नाही तर दिवस बेचैन जातो, अशी ही घणाघात टीका संजय शिरसाटांनी केली. मग नेमकं पुढाऱ्यांनी काय दिवे लावले आणि कशामुळे ही सगळी परिस्थिती आज बीड जिल्ह्याच्या नशिबी आली, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जो अगोदर ऊसतोड कामगारांचा जिल्हा होता, त्याच्या अगोदर हा संत महंतांचा जिल्हा होता. आद्य कवी मुकुंदराजांसारखे साहित्यकार या बीडच्या मातीत घडले. भगवान बाबांसारखा सिद्ध पुरुष आणि त्यांचे गुरु म्हणजे बंकट स्वामी महाराज यांच्यासारख्या ज्यांनी अध्यात्माची ज्योत सगळ्या महाराष्ट्रात पेटवली. आणि बंकट स्वामी महाराजांची तर कथा अशी सांगितली जाते की त्यांनी या वारकरी शाळा चालवण्यासाठी स्वतःची परिस्थितीच बघितली नाही. ज्या पद्धतीनं त्या काळात म्हणजे निजामांचं जे वर्चस्व होतं, इंग्रजांचं वर्चस्व होतं आणि ज्या पद्धतीनं सनातन धर्माची पताका किंवा वारकरी वैष्णवी पताका ज्या पद्धतीने संकटात सापडली होती, त्या संकटाचा सामना करत अखंड महाराष्ट्रामध्ये या वैष्णवी पताकाला जी मोठी संकल्पना देण्याचं काम केलं ते बंकट स्वामी महाराज. आता एवढ्या सगळ्या मोठ्या पार्श्वभूमी असलेला समाज आणि जिल्हा कशा पद्धतीने ऊसतोडीवर आला आणि ऊसतोडीचा आज परिणाम ज्या पद्धतीने गुंडगिरीत होतोय, याची कारण काय आहेत? याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथली राजकीय व्यवस्था. ज्या पद्धतीनं भूमिका मांडत गेली आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला आपल्या परिस्थितीच्या विळख्यात घेण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं ही सामाजिक परिस्थितीसाठी केलेला हा खूप मोठा द्रोह आहे. कारण अध्यात्माच्या ज्या जोडीमध्ये ज्या महाराष्ट्राच्या भूमीत ज्या पद्धतीची परिस्थिती या बीड जिल्ह्याने मांडली आणि ज्या जिल्ह्याला चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखलं जायचं, क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा प्रति सरकार या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करण्यासाठी या जिल्ह्याच्या मातीत आले. स्वामी रामानंद तीर्थ ज्यांनी एक भूमिका मांडली ते सुद्धा या बीडच्या मातीशी जोडले गेले. मग ही सगळी वैभवशाली परंपरा असताना आम्ही या सगळ्या संकुचित वृत्तींकडे का वळालो? कारण की याला सगळ्यात मोठं कारण आहे ही राजकीय भूमिका. ज्या पद्धतीने जिल्ह्याची परिस्थिती आणि जिल्ह्याची अवस्था या राजकारण्यांची पुढाऱ्यांनी केली ना, राजकारणी पुढाऱ्यांनी, त्याला खऱ्या अर्थानं हे पातक कायमस्वरूपी यांच्या मस्तकावर कायमस्वरूपी राहील. भाबड्या जनतेला ज्या पद्धतीने स्वतःच्या परिस्थितीसाठी वापरलं, ज्या पद्धतीने यांची प्रत्येक गोष्ट भावनिक केली आणि राहिलं साहिलं बाहेरच्या लोकांनी येऊन ह्याच्या विषाची बीज कालवली. आता ही विषाची बीज बीड जिल्ह्यात आजपासून नाहीयेत. जेव्हापासून सत्ता समीकरणाची भूमिका या बीडशी जोडल्या जात होती तेव्हापासून बीडची आडवा आणि बीडची जिरवा अशीच परिस्थिती निर्माण केली. तत्कालीन व्यवस्थेमध्ये सुंदरराव सोळंके साहेबांसोबत कशा पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या, त्यानंतर ज्या पद्धतीची अवस्था गोपीनाथ मुंडे साहेबांची केली आणि मुंडे परिवाराची केली आणि ज्या पद्धतीची परिस्थिती मांडत असताना जो एक बलाढ्य असा एक भूमिका घेणारे क्षीरसागर सुद्धा
शेवटी कोणत्या परिस्थितीला आणून ठेवले। या सगळ्या परिस्थितीचा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ही परिस्थिती का आली आणि ही बीडची मुठमाती का करण्यात आली, याचं सगळ्यात मोठं कारण होतं की ज्या पद्धतीच्या बीडच्या मातीमध्ये एक रसायन आहे, जे रसायन प्रमोद महाजनांनी दिल्लीत दाखवलं, जे रसायन बापूसाहेब काळदातेने महाराष्ट्राच्या पटलावर दाखवलं, जे रसायन दासोपंतांनी त्या जयवंतीच्या काठावर किंवा बुटेनाथाच्या भूमिकेत जी काव्यरचना केली, जी भूमिका बंकट स्वामी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीत मांडली आणि संत भगवान बाबांनी ज्या पद्धतीने ज्या या म्हणजे अध्यात्माची आणि वारकरी संप्रदायाची जी ज्योत पेटवली ना, खऱ्या अर्थानं ह्यालाच कमकुवत करण्यासाठी या राजकारण्यांनी हा सगळा डाव मांडला। मग काय, हस्तक आणि मस्तक कुठेही मिळतात, हस्तक मिळाली की मस्तक कितीही मिळतात झुकणारी, मग या झुकणारी मस्तक यांनी हेरली। मग कशा पद्धतीनं फोडा, कशा पद्धतीनं वाट लावा आणि कशा पद्धतीनं जातीयतेचं बीज पेरा। आज ज्या पद्धतीचं जातीयतेचं बीज पेरलं गेलंय त्या जातीयतेच्या बीजापोटी अनेक लोकांची उदरनिर्वाहाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। कारण की हे याच्या घरी गेला तर ह्याला ऍलर्जी, हे त्याच्या घरी गेला तर त्याला ऍलर्जी, आणि गरजवंताला अक्कल नसते किंवा ज्यांना भाकरीचा प्रश्न असतो त्यांना जात नसते। कारण की शेवटी सगळ्यात मोठी जी जात आहे ती भाकरी आहे, उदरनिर्वाह आहे। आणि अशा पद्धतीनं 70% समाज, 70 ने 80% समाज या बीड जिल्ह्यात वावरतोय। त्यामुळेच ऊसतोडीसाठी परप्रांतात जाऊन आपली रात्रीचा दिवसाची रात्र करून हाडायची काढ करून हे लोक जगतायत। मात्र विकास कशा पद्धतीने पोहोचवायचा किंवा त्यांच्या परिस्थितीत काय बदल घडवायचा हे आजही कोणी विचार केलेला नाही। शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी आमच्या जिल्ह्याच्या बाहेरून म्हणजे ज्यांच्या शेती जवळ आहे त्यांनी आपल्या पद्धतीने या गोदा काठावर या संदर्भित इरिगेशनच्या परिस्थितीमध्ये या नेते लोकांनी आपल्या शेत्या फुलवल्यात, आपले उद्योगधंदे फुलवलेत। मग काय, तुपात त्यांची 5 बोट, जनता मात्र उपाशी पोटी आणि ऊसतोडीला कुठं परप्रांतात। मग अशा परिस्थितीत या होरपळलेल्या जिल्ह्याची अवस्था आणि मग राजकीय पुढाऱ्यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी मग जिल्ह्याची परिस्थिती कुठं कशा पद्धतीने येते आणि वानगाव ते देवगाव वगैरे सारख्या गावांना कशा पद्धतीने लुटलं जातं। आणि एखादा चांगला बोरफडी सारखा एखादा सरपंच चांगला मिळाला, तो गावाचा विकास करणारा ठरला, तो गावात विकास योजना आणणारा ठरला, तर त्याला कशा पद्धतीने मुळासगड कुठून काढायचं आणि त्याला कामात कशा पद्धतीने गतिरोधक निर्माण करायचे हे आम्हाला समोर दिसलंय। मग अशा अनेक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या संजय शिरसाटांनी ही खंत व्यक्त केली आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टर म्हणजे निवेशक या जिल्ह्याच्या परिस्थितीला पाहून मैलोलांब पळतात, अशी ही खंत व्यक्त केली। सामाजिक दृष्टीने हा विचारलेला या वाहिनीनं हा प्रश्न खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची दुःखती नस होती। आणि ज्या पद्धतीने संजय शिरसाटांनी हा विषय मांडला आणि वाहिन्या आणि वर्तमानपत्रांची भूमिका सांगितली, या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बीड जिल्ह्याची बातमी झळकलीच नाही, असं वाटतच नाही, यांच्या मनाला चैनच पडत नाही, म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। आणि नेमकं ही चुकल्याची परिस्थिती आम्ही कधीच कमी पडू देत नाही। रोज नवीन एक कांड, रोज एक नवीन घटना, रोज एक नवीन परिस्थिती आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतो। मग आता खऱ्या अर्थानं एवढ्या संत महंतांचा जिल्हा, गडांचा जिल्हा, दासोपंतांचा जिल्हा, मुकुंदराजांचा जिल्हा, ही सगळी भूमिका असताना आज आम्ही कशामुळे आज जी विचाराने दरिद्री झालोयत, परिस्थितीने दरिद्री झालोयत आणि आता काही दिवसांनी धनाने सुद्धा दरिद्री होऊ। कारण की जिल्ह्यात कामच नाहीये, बेरोजगारांच्या फळ्याच्या फळ्या उभा राहत आहेत आणि सगळ्यात जास्त लग्नाची जी अडचण निर्माण होते ना
आज सगळ्यात जास्त जर सर्वे केला तर सगळ्यात जास्त लग्नाळू मुळे कुठे सापडतील ते बीड जिल्ह्यात सापडतील. कारण की कामधंदाच नाही तर मुली येणार कुठून, उत्पन्नाचे सोर्स नाही तर परिवाराचं संगोपन करणार कुठून, असे अनेक प्रश्न आता या बीड जिल्ह्याच्या मातीत निर्माण झालेले आहेत. आणि या मातीतल्या या प्रश्नांना संजय शिरसाटांनी ज्या टुचक्या घेतल्यात ना, ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडल्यात, खऱ्या अर्थानं आमच्यापेक्षा मागासलेले जिल्हे जे आज प्रगतीशील जिल्हे म्हणून ओळखले चाललेत, कदाचित एका काळामध्ये आम्ही धाराशिवला, तत्कालीन उस्मानाबादला आणि धाराशिवला आम्ही नाव ठेवत होतो. ओसाड आणि विकासापासून वंचित असलेला जिल्हा. पण ज्या पद्धतीने त्या जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, ज्या पद्धतीनं तिथली राजकीय व्यवस्था कंट्रोल करून नवीन नवीन उद्योगांना चालना दिली. आज वायनरी उद्योगामध्ये धाराशिव जिल्हा सगळ्यात महाराष्ट्रात नाही भारतात त्याची गणना केली जाते. द्राक्षे पिकवण्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रणी असलेला जिल्हा आहे. नाशिकचं हे रेकॉर्ड मोडण्याच्या माग आहे. मग या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण, तर ते पुढारी. आणि या पुढाऱ्यांनी स्वतःच्या वादीसाठी खऱ्या अर्थानं हाल्या मारलाय. आता हा हाल्या नेमका जिवंत कोण करणार? आणि आज ज्या पद्धतीनं जाती जातींमध्ये जी एक भांडणं लावली गेली, जाती जातीमध्ये जी विषाची बीज पेरली गेली, आणि या राजकारण्यांनी आपली भाकरी चांगल्या पद्धतीनं चलावी आणि आपल्या भाकऱ्या या जातीयतेच्या आगीत चांगल्या पद्धतीने शेकून निघाव्या, याची जी प्रयत्न केली ना, याला सुधारणार कोण? कारण समाज कल्याण मंत्रालय त्यांच्याकडे असल्यामुळे सामाजिक भूमिका आणि सामाजिक प्रश्न त्यांनाच निवारायचे. त्यामुळे या बीड जिल्ह्यासाठी आता काय प्रयत्न होतील आणि कशा पद्धतीने या बीड जिल्ह्याची परिस्थिती निवडेल हे परमेश्वरालाच माहिती. आणि परमेश्वराला जे हाक देणारे होते, बंकट स्वामी महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, किंवा त्यांची जी परिस्थिती मांडून ज्या पद्धतीने त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी आपल्या कक्षा आता अंकुचित केल्यात. आता प्रश्न मांडणार कोण आहे? आणि या राजकारण्यांनी तर या सगळ्या स्वार्थासाठी स्वतःची परिस्थिती चांगल्या पद्धतीने शेकून घेतली. त्यामुळे या परिस्थितीसाठी काय करावं? जर तुम्हाला सुचत असेल तर 100% कळवा, कॉमेंटमध्ये कळवा. कारण की तुम्ही कॉमेंट करत नाही, तुम्हाला निश्चित नाही त्या गोष्टीत कॉमेंट करायची सवय. कॉमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, तुमच्यासारख्या वैचारिक लोकांना जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा हो. कारण की शेअर करणं खूप महत्वाचं आहे. कारण की शेअर केल्याशिवाय हे पोहोचणार नाही ज्यांना पाहिजे त्यांना पर्यंत. आणि चॅनल आवडलं असेल, बोलणं आवडलं असेल तर 100% सबस्क्राईब करा. नमस्कार.